नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमची कंबाईनची परीक्षा जी आहे तर ती आता जवळ आली आहे। त्याच अनुषंगाने आपण आता इथून पुढचे व्हिडिओ बनवणार आहोत। तर आज आपण जो आहे तर तो सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच विक्रीकर अधिकारी व पोलीस उपनिरीक्षकचा गट बचा म्हणजेच कंबाईनचा संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक जो 16 जुलै 2017 ला पेपर झालेला होता, तर तो पेपर आज आपण इथे पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, ह्या अगोदरचे जे पेपर होते PSI, STI आणि ASOचे तर ते सेपरेट होत होते, पण 2000 पासून ह्या तिन्ही पदासाठी जे पेपर होता तर तो कंबाईन परीक्षा करण्यात आली होती। कंबाईनची जी तुमची परीक्षा आहे आत्ताची येणारी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रकारचे म्हणजे असेच तुम्हाला प्रश्न असणार आहेत आणि त्याचा नमुना जो आहे आता येणाऱ्या परीक्षेचा सेम टू सेम असाच पॅटर्न तुम्हाला असणार आहे। तर हा कंबाईनची परीक्षा जी होती गट ब साठी तर ती 2017 पासून सुरू करण्यात आली होती। या अगोदर सेपरेट पेपर होत होते। तर त्याच येणाऱ्या तुमच्या कंबाईनच्या परीक्षेच्या अनुषंगाने आजपासून आपण हे पेपर पाहणार आहोत। तर 2017 चा हा पेपर आहे। तर हा सेट ए चा पेपर होता आणि वेळ 1 तास होता आणि एकूण 100 गुण होते। तर सूचना तुम्ही वाचून घ्या। तर याचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। खरं तर हा व्हिडिओ खूप मोठा लेंदी होतो, त्या अनुषंगाने आपण असे ह्या प्रत्येक पेपरला 4 भागामध्ये कन्वर्ट करणार आहोत। प्रत्येकी भागामध्ये आपण एकूण 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर आता ह्या पहिल्या भागामध्ये आपण याच्या सुरुवातीचे याची जे कंबाईनचे 2017 चा जो पेपर आहे त्याचे सुरुवातीचे 25 प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर आता तुम्ही लक्षपूर्वक पूर्ण बघा। जे तुमचे मित्र हे कंबाईनची तयारी करतायत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। तर आता सूचना तुम्ही वाचूनच घ्या। तर डायरेक्ट आपण आता पहिले 25 प्रश्न पाहूयात। तर सेट एचा पेपर आहे। तर प्रश्न क्रमांक 1 तुम्ही इथे पाहू शकता। काय दिलेलं आहे आपल्याला इथे? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर लक्षात घ्या, इथे म्हणजे भारत कधी स्वतंत्र झाला? 1947 झाली। तर त्या स्वतंत्र झालेला भारत होता त्याचे पहिले जे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? म्हणजे आता इथे भारतीय हा शब्द आला, लक्षात घ्या, याच्यामुळे तुम्हाला इथे फसवू शकतात। तर पहिले जे गव्हर्नर होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर तर ते इंग्रज होते। कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन होते। पण त्यांनी इथं भारतीय असं विचारलेलं आहे। तर भारतीय कोण होते? सी राजगोपालचारी, म्हणजेच राजाजी ज्यांना आपण म्हणतो, तर ते पहिले स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालचारी। ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, तेच आपले योग्य आन्सर असणार आहे। आणि इंग्रज जर गव्हर्नर म्हणलं तर स्वतंत्र भारताचे पहिले तर ते लॉर्ड माउंटबॅटन होते। राजेंद्र प्रसाद तुम्हाला माहिती आहे घटना समितीचे ते अध्यक्ष होते व आपले पहिले राष्ट्रपती देखील राजेंद्र प्रसाद आहेत। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 2, निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचवण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरवले। तर या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले? तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। घ्या, तर करंट अफेअरमध्ये तुम्ही आत्ताचे करंट अफेअर करून घ्या। तर याचं देखील आपण आन्सर पाहणार आहोत। तर त्यावेळेस जे 5 राज्यांचे जे मुख्यमंत्री होते त्याची जी समिती होती त्याचे जे प्रमुख होते त्या समितीचे, तर एन चंद्रबाबू नायडू हे होते त्या समितीचे प्रमुख होते। तर म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। जास्त काय स्पष्टीकरण घेता आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया। तर प्रश्न क्रमांक 3 तुम्ही इथे पाहू शकता। काय दिलेलं आपल्याला इथे? खालील विधाने विचारात घ्या। तर आता इथे 3 विधाने आपल्याला दिलेली आहेत ABC। तर काय दिलेत पाहूयात। पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही। तर हे ए विधान आहे। ब मध्ये काय दिले? पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अविश्वासाचा प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो। व सी मध्ये काय दिलेलं आहे? पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव जो आहे तर तो लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो। तर इथे एक लक्षात घ्या, जे पंतप्रधान आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे त्यावर जो अविश्वास ठराव जो मांडला जातो तर त्यासाठी भारतीय आपल्या राज्यघटनेत काहीही नमूद म्हणजे कोणत्याही कलमात ते नमूद केलेलं नाही। तर हे ए जे विधान आहे तर ते आपले योग्य आहे। काहीही संविधानामध्ये त्याबद्दल नमूद नाही, पण तो जो प्रस्ताव आहे तर तो आपण लोकसभेत मांडू शकतो आणि फक्त लोकसभेतच हा प्रस्ताव मांडावा लागतो। तर इथे ब मध्ये तुम्ही पाहू शकता, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव जो आहे तर तो फक्त लोकसभेतच सादर करता येतो, म्हणजे हे देखील योग्य आहे। आणि क जे आहे तर ते चुकीचं असणार आहे, कारण इथे तुम्ही आत्ताच वाचलं असेल
हा इथे राज्यसभा त्यांनी दिलेला आहे, लोकसभेत आणि राज्यसभेत. तर हे चुकीचं आहे, फक्त लोकसभेतच मांडता येतो. म्हणून ए व बी हे दोनच ऑप्शन जे आहेत तर ते आपले योग्य असतील. तर ते कशामध्ये दिले तुम्हाला, तर ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर मित्रांनो, हे जे पेपर आहेत तर ते तुम्हाला जस्ट या परीक्षेची ओळख व्हावी, म्हणजे आताची जी कंबाईन परीक्षा कशी असणार आहे, त्यामध्ये कसे प्रश्न असण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने आपण हे प्रश्न पाहत आहोत. तर जास्त काय याचे स्पष्टीकरण आपण देत बसत नाही, तर डायरेक्ट आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर प्रश्न क्रमांक 4, तर काय दिले इथे आपल्याला, तर इथे मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले. तर इथे लक्षात घ्या, पहिली महिला जिल्हाधिकारी कोण होती मुंबईची, शर्वरी गोखले होते. यांच्या मृत्यूनंतर आपला मुंबईमधील फ्लॅट त्यांनी टिंबसाठी दान केला होता. म्हणजे कशासाठी दान केला होता, तर पर्याय दिलेत हृदयावरील संशोधनासाठी, मूत्रपिंडावरील संशोधनासाठी, की मेंदूवरील संशोधनासाठी, की मधुमेहावरील संशोधनासाठी. तर त्यांनी जो आहे तर तो मेंदूवरील संशोधनासाठी त्यांचा जो आहे तर तो फ्लॅट त्यांनी दान केलेला होता. कोण आहे तर त्या मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5, नोव्हेंबर 2016 मध्ये हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि टिंबटिंब या देशामध्ये पार पडली. तर लक्षात घ्या, हँड इन हँड हा जो एक युद्ध सराव आहे तर तो भारत आणि चीन या दोन देशादरम्यान घेतला जातो. म्हणजे इंडिया आणि चायना या दरम्यान हा हँड इन हँड म्हणले की दरवर्षी हा जो भारत आणि चीन दरम्यानच होतो, हे लक्षात घ्या. आणि वेगवेगळे जे युद्ध सराव होतात बाकीचे, भारत आणि फ्रान्समध्ये होतात, त्याप्रमाणे भारत आणि नेपाळमध्ये होतात, भारत आणि श्रीलंका दरम्यान होतात. तर ते वेगवेगळे सराव त्या कोणकोणत्या देशाबरोबर होतात ते देश आणि कधी ते झालेत, म्हणजे कोणत्या वर्षी झाला आहे, तर त्याची थीम काय ते सगळं जे आहे तर ते तुम्ही पाठच करून घ्या. कारण त्यावरती तुम्हाला आत्ताच तुम्ही पाहताय करंट अफेअर्सशी तुम्हाला आता प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आत्ताच करंट अफेअर तुम्ही करून जा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6, भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित करण्यासाठी काय उपाययोजना आखावी, यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत. तर भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित करण्यासाठी काय उपाययोजना आखाव्यात, तर त्यासाठी एक समिती नेमली होती. तर त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न होता हा देखील. तर त्यावेळी त्या सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख जे होते तर ते होते एन चंद्राबाबू नायडू हे होते. हे तुम्ही लक्षात घ्या, ऑप्शन 4 मध्ये दिले, तेच आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7, खालील विधाने विचारात घ्या. तर आता इथे 3 विधाने दिलेली आहेत तुम्हाला ABC मध्ये. तर काय दिले आपल्याला, भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तर लक्षात घ्या, भारतमाला हा जो एक प्रकल्प आहे तर तो रस्ते बांधणी संबंधात हा प्रकल्प होता भारताचा. आणि तो जो आहे तर तो 2017ला सुरू झाला होता. लक्षात घ्या, 2017ला भारतमाला प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. तर या प्रकल्पाअंतर्गत 25,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तर हे विधान योग्य आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत एकूण 25,000 किमीचे रस्ते बांधण्यात येणार होते. म्हणजे आता प्रकल्प तो पूर्ण झालेला आहे. तर ए विधान बरोबर आहे, बी पण आहे. सी मध्ये काय दिले, हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण होईल. तर लक्षात घ्या, हा प्रकल्प जो आहे तर तो 2018 नाही तर 2022चं हे टार्गेट होतं. त्यामुळे क जे आहे तर ते ऑप्शन जे आहे तर ते चुकीचं होईल. फक्त अ आणि ब हे जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असतील, जे की आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. ए व बी हे 2 जे आहेत तर ते भारतमाला प्रकल्पाशी संबंधित योग्य उदाहरणे आहेत, तेच आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. म्हणजे आता मार्गदर्शक तत्वाशी संबंधित हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, योग्य विधाने आपल्याला निवडायची आहेत. तर ए विधानामध्ये काय दिलेलं आहे, देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत. तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे. यामध्ये आपल्या देशात आर्थिक लोकशाही तसेच सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी अशी महत्त्वाची असे तत्वे समाविष्ट आहेत. ब मध्ये काय दिलेलं आहे, या भागात समाविष्ट असलेली तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. तर हे देखील योग्य आहे. म्हणजे हे जे आहेत तर ती तत्वे म्हणजे तत्वे आहेत, मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नसतात. लक्षात घ्या, न्यायप्रविष्ट म्हणजे काय, ज्यामध्ये आपण जर त्याचा भंग झाल्यास न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही. पण मूलभूत हक्क जे आहेत तर ते न्यायप्रविष्ट आहेत. तर मूलभूत हक्काचा भंग झाला तर तुम्ही रिट्सद्वारे तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. म्हणजे ते न्यायप्रविष्ट आहेत मूलभूत हक्क. पण हे जे आहेत तर ते मार्गदर्शक तत्वे हे न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे हे देखील विधान योग्य आहे. म्हणजे अ व ब हे दोन्ही विधान जे आहेत तर ते मार्गदर्शक तत्वासंबंधित योग्य आहेत. आणि घटनेच्या कलम 36 ते
51 मध्ये तुम्ही पाहू शकता, तर यामध्ये 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. भारतीय महिला क्रिकेट संघाने, तर हा त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न आहे भारतीय महिला क्रिकेट संघाचा, तर ते पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला. 2016ला भारतीय संघाने आशिया कप जिंकला होता महिलांचा. तर या स्पर्धेत कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता, तर त्यावेळेस सर्वोत्कृष्ट पुरस्कार जो आहे तो भारताची कप्तान मिताली राज होती, त्यावेळेस तिला देण्यात आलेला होता सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार. तर सध्याचं तुम्ही जे काही घटना घडल्यात, क्रिकेटची असो किंवा टेनिस असो किंवा हॉकी असो किंवा फुटबॉल असो, तर मी कोणी कोणते पदक जिंकले किंवा कोणी कोणाला हरवले, तर नुकतंच आता तुम्ही पाहिलं असेल की महिला T20 विश्वचषक झाला. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की न्यूझीलंडने विजय मिळवलेला आहे साऊथ आफ्रिकेला फायनलमध्ये हरवून. म्हणजे न्यूझीलंड महिला या 2000 आत्ताच्या 24च्या T20 वर्ल्ड कपच्या विजेत्या झालेल्या आहेत. तर हे तुम्ही पाठ करून जावा सध्याचं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये पुढीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला होता, तर भारतीय संघाने त्यामध्ये बेल्जियमचा पराभव केला होता. तर हा त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न आपण डायरेक्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. मरियप्पन थागावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. म्हणजे हा एक खेळाडू दिलेला आहे, तो त्याच्या संबंधित माहिती दिलेली आहे तुम्हाला. तो भारतीय पॅराऑलिम्पिक उंच उडीपट्टू आहे. म्हणजे उंच उडीशी संबंधित आहे हा खेळाडू. पॅरा ऑलिम्पिक म्हणजे तुम्ही पाहिलं असेल ऑलिम्पिक नंतर पॅराऑलिम्पिक ह्या स्पर्धा लगेच घेतल्या जातात, ज्यामध्ये जे आहे तर ते शारीरिकदृष्ट्या जे अपंग खेळाडू आहेत तर त्यांच्यासाठी पॅरा ऑलिम्पिक ह्या स्पर्धा घेतल्या जातात. तर तो भारतीय पॅरा ऑलिम्पिक उंच उडीपट्टू आहे मरियप्पन थांगावेलू. रिओ दी जानेरिओ येथे भरलेल्या 2016च्या समर पॅरा ऑलिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. बरोबर आहे, तो भारताकडून खेळलेला आहे 2016च्या ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. तो पॅरा ऑलिम्पिक उंच उडीत सुवर्णपदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय. तर लक्षात घ्या, उंच उडीमध्ये हे पदक मिळवणारा तो पहिला भारतीय त्यावेळेस ठरला होता. आणि 2016च्या ऑलिम्पिकबद्दल हा प्रश्न आहे. तर तुम्हाला आत्ता 2024लाच नुकतंच ऑलिम्पिक झालेलं आहे भारताचं, ज्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये तुम्ही जर पाहिलं तर भारताला एकूण 6 पदके भेटलेली आहेत. किती? 6. तर त्या 6 पदकांपैकी तुम्ही जर पाहिलं तर एकूण 1 रौप्य आहे आणि 5 कांस्य पदकं आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मिळालेली आहेत. आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर पदके भेटलेली आहेत. तर ते दोन्ही ऑलिम्पिकशी संबंधित जे काही प्रश्न आहेत, म्हणजे खेळाडू कोणते होते, त्यांचा खेळ कोणता होता व त्या कोणत्या राज्याचे आहेत, हे देखील तुम्ही करून जावा. आणि त्यांनी कोणते मेडल मिळवलेले आहे हे देखील करा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते टिंब मिळाले. तर लक्षात घ्या, त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. त्यांना जे आहे ते कीर्तीचक्र मिळाले होते आपल्या भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर रोहित सुरी यांना. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. तर राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? तर लक्षात घ्या, राष्ट्रीय विकास परिषद एक महत्त्वाची अशी म्हणजे परिषद आहे, ज्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये पंतप्रधान हे त्याचे म्हणजे अध्यक्षच असतात. त्याप्रमाणे त्यामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे जे मंत्री असतात ते देखील सदस्य असतात. आणि राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत संपूर्ण राज्याचे ते देखील याचे सदस्य असतात. पण वित्त आयोगाचे अध्यक्ष याचे कोणतेही सदस्य नाहीत. हे फक्त ऑप्शन जे आहे तर त्यामध्ये नसणार आहे. म्हणजे पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री असतात. म्हणजे ब सोडलं तर इतर सर्व जे आहे तर ते ऑप्शन आपले योग्य आहेत. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ACD हे तुम्हाला कशामध्ये दिलेलं आहे, तर इथे ऑप्शन 4 मध्ये तुम्ही पाहू शकता ACD दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणे हे आपले एक मार्गदर्शक तत्व आहे. म्हणजेच याचा आन्सर काय असणार आहे, तर राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये याचा समावेश केलेला आहे. कलम 51 मध्ये तुम्ही पाहू शकता. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसंबंधित आहे, म्हणजे ते राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येते. ऑप्शन 2 जे आहे तर आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. पुढील विधानांपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत? तर आता 2 विधाने दिलीत, त्यापैकी आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. तर इथे विधान 1 तुम्ही पाहू शकता. काय दिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि
राज्य महामार्गावरील मद्य विक्रीवर बंदी आणली आहे. तर हे विधान योग्य आहे. तर त्यावर बंदी आणलेली आहे. आणि काय सांगितले त्यांनी, ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिलपर्यंत अंमलात आणावयाची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारा मद्य विक्रेती दुकाने बंद करण्यात येईल. तर हे विधान चुकीचं आहे, कारण तेव्हा त्यांनी काय सांगितलेलं होतं, 500 मीटरपर्यंतची दुकाने सांगितलं होतं. किती? 500 मीटरपर्यंत. तर इथे हे जे आहे तर ते बी जे आहे तर ते चुकीचं ठरतं. फक्त ए जे आहे तर ते योग्य असेल. तर ते मद्यपान विक्रीवर बंदी घातलेली होती. तर ऑप्शन अ आपलं फक्त याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. महिलांविरुद्धच्या हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस टिंबटिंब आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय महिलांविरुद्धचा जो हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा दिवस आहे तर तो आपण 25 नोव्हेंबरला साजरा करतो. तर लक्षात घ्या, महत्त्वाचे जे दिवस आहेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय हे तुम्ही पाठ करून जावा, कारण त्यावर देखील तुम्हाला एखादा तरी प्रश्न हमखास विचारला जातोच. तर 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन आहे, हे देखील लक्षात घ्या. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. भारतात गोवा येथे भरवल्या गेलेल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास 2016 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला? तर त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर त्यावेळचा कोणता चित्रपट होता? तर डॉटर हा जो चित्रपट होता त्याला सुवर्ण मयूर पुरस्कार मिळालेला होता. तर आत्ताचे करंटचे ऑस्कर पुरस्कार तसेच आपले आंतरराष्ट्रीय नॅशनल अवॉर्ड जे आहेत तर ते तुम्ही करून जावा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या भारतीय बँकेला म्हणजेच आसोचामचा SME लेंडिंगसाठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर हा देखील करंट अफेअरशी संबंधित होता. तर त्यावेळेस कोणती बँक होती? तर विजया बँक जी होती तिला हा पुरस्कार त्यावेळेस देण्यात आलेला होता. तर आत्ताचा तुम्ही करंटचे करून जा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. तर खालील विधाने लक्षात घ्या. तर आता ए व आर असे आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत. तर ए मध्ये काय दिलेलं आहे? देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. तर हे योग्य आहे. 2च केंद्रशासित प्रदेश आहेत जे की पुदुच्चेरी व दिल्ली. म्हणजे त्यावेळेच्या प्रश्नानुसार तुम्ही जर पाहिलं तर पुदुच्चेरी व दिल्ली या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे. आणि आरमध्ये काय दिले? इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. तर हे जे आहे तर ते देखील योग्य होतं त्यावेळेच्या अनुषंगाने. म्हणजे ए आणि आर ही दोन्ही जे आहे तर ती विधान योग्य असून आर जे आहे तर ते एचं योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे ए जे आहे तर ते आपलं पर्याय योग्य असेल. ए व आर दोन्हीही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. तर इथे देखील 2 विधाने दिलेली आहेत. तर ती बरोबर आहेत का नाही ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर खालील विधाने विचारात घ्या. ए मध्ये काय दिले? इस्रो या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदवला. तर बरोबर आहे. त्यावेळेस 104 उपग्रह भारताची इस्रो या संस्थेने म्हणजे 104 उपग्रह प्रक्षेपित करून एक विक्रम नोंदवला होता जास्त उपग्रह प्रक्षेपित करण्याचा. हे विधान योग्य आहे. आणि ब मध्ये काय दिले? 104 उपग्रहांपैकी फक्त 3 उपग्रह भारताचे, म्हणजे त्यातले 101 उपग्रह जे होते तर ते परदेशीचे होते आणि 3च फक्त भारताचे होते. म्हणजे हे उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे ए व बी त्यावेळच्या करंट अफेअरच्या अनुषंगाने हे दोन्ही ऑप्शन जे आहेत तर ते योग्य ठरतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. तर भारताच्या महान्यायवादी संबंधित प्रश्न आहे. तर यांच्याशी संबंधित कलम कोणता आहे? तर कलम 76शी संबंधित आहेत महान्यायवादी. तर त्यांच्याबद्दल आपल्याला आता 4 विधाने दिलेली आहेत. तर त्यातलं कोणतं सत्य आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर ए मध्ये काय दिले? हे लोकसभेत कामकाजात सहभागी होऊ शकतात. तर लक्षात घ्या, लोकसभेतल्या कोणत्याही कामकाजात सहभागी होण्याचा त्यांना अधिकार आहे. हे विधान योग्य आहे. ब मध्ये काय दिले? हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. तर लक्षात घ्या, ज्या लोकसभेच्या काही समित्या आहेत तर त्यांचे देखील हे सदस्य होऊ शकतात. हे देखील योग्य आहे. क मध्ये काय दिले? हे लोकसभेत बोलू शकतात. म्हणजे लोकसभेत ते उठून भाषणही देऊ शकतात आणि बोलूही शकतात. हा त्यांचा अधिकार आहे महान्यायवाद्यांचा. हे देखील विधान बरोबर आहे. आणि डी मध्ये काय दिले? हे लोकसभेत मतदान करू शकतात. तर हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. मी त्यांना लोकसभेत जाण्याचा, तिथे बोलण्याचा व तिथे कोणत्याही समितीत सदस्य होण्याचा अधिकार आहे. पण ते लोकसभेत कोणतेही बिकट परिस्थिती आल्यास ते मतदान करू शकत नाहीत. लक्षात घ्या, मतदान करण्याचा अधिकार महान्यायवाद्यांना नाही.
म्हणून फक्त ए बी सी जे फक्त आहेत तर ते आपले योग्य विधाने ठरतात, जे की आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. खालील विधाने विचारात घ्या. तर इथे देखील 3 विधाने दिली आहेत ए बी सी मध्ये. तर यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर विधान 1 मध्ये काय दिले, ए मध्ये भारतीय राज्यघटनेत कलम 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणीशी संदर्भात आहेत. बरोबर आहे. तर हा आणीबाणीशी संबंधित ही कलमे आहेत, कलम 352 ते कलम 360. ब मध्ये काय दिले, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 356 राज्य आणीबाणीशी म्हणजेच राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहेत. बरोबर आहे. 356 नुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आणि सी मध्ये काय दिले, भारतीय राज्यघटनेतील कलम 360 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. तर लक्षात घ्या, हे जे आहे तर ते चुकीचं आहे, कारण राष्ट्रीय आणीबाणी जी आहे तर ती कलम 352 नुसार घोषित केली जाते. तर 360 नुसार कोणती आणीबाणी लावतो आपण, तर आर्थिक आणीबाणी लावतो. तर आत्तापर्यंत कधीच लावली नाही आपण आर्थिक बाणी, पण हे 360 आर्थिक आणीबाणीशी संबंध आहे, राष्ट्रीय आणीबाणीशी नाही. म्हणून फक्त ए व बी जे आहे तर ती योग्य यापैकी विधाने असतील, जे की आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹500 व ₹1000च्या निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले. म्हणजे ₹500 आणि 1000ची नोटबंदी नरेंद्र मोदींनी कधी केली होती, तर कधी केली होती ही नोटबंदी नरेंद्र मोदीने, तर नोव्हेंबर 2016 म्हणजे 8 नोव्हेंबर 2016ला त्यांनी, तुम्हाला माहितीच आहे, 500 व 1000च्या नोटा त्यांनी बंद केल्या होत्या व 2000च्या नोटा त्यांनी बाजारात आणल्या होत्या. तर ही त्यावेळेचा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. तर काय दिले आपल्याला इथे, पुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोएशियाला नमून डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर सुरुवातीला आता ह्या त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, डेव्हिस कप जो आहे तर तो टेनिस या खेळाशी संबंधित, कोणता, टेनिस तुम्हाला माहीत असेल तर टेनिसशी संबंधित हा डेव्हिस कप आहे. तर त्यावेळेस कोणी, तर कोणत्या देशाने, तर अर्जेंटिनाने क्रोएशियाला हरवलं होतं त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 25. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते. लक्षात घ्या, भारतीय संसदेशी संबंधित हा प्रश्न आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण ज्या भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते, म्हणजे हे संसदेशी संबंधित विधान आहे. तर ए मध्ये काय दिले, यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते. घटक राज्यांचा काहीही संबंध नसतो यामध्ये, संसद सर्वश्रेष्ठ असते, ती डायरेक्ट कायदा करू शकते. यासाठी बहुसंख्य घटक राज्याची संमती, तर हे देखील चुकीचं आहे. राज्यांचा काही संबंध नाही. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती, राज्यांची संमतीची गरजच नाही संसदेला या कायदा करण्यासाठी. यासाठी कोणत्याही राज्याची संमतीची आवश्यकता नसते. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तर ते फक्त आपलं योग्य आन्सर असेल. तर असे कोणतेही कायदा करण्यासंबंधी संसद डायरेक्ट कायदा करू शकते, त्यासाठी कोणत्याही राज्याची परवानगीची गरज नसते संसदेला. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते विधान आपलं योग्य ठरतं. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. तर मित्रांनो, आपला जो PSI STI व AOSUचा कंबाईनचा प्रिलिमिनरी एक्झामचा आपला जो प्री एक्झामचा 2017 सालचा कंबाईनचा पेपर सुरू आहे, ज्यामध्ये आपण त्याचा सुरुवातीचा भाग 1 पाहिला, ज्यामध्ये आपण सुरुवातीचे महत्त्वाचे असे पहिले 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय